नमस्कार मंडळी, माझं नाव सोमनाथ अभंग. मी आज रांजणगाव गणपती मध्ये आहे. या ठिकाणी खेडकर वस्तीवरती रामचंद्र खेडकर सर यांना काय त्रास होता, त्यांचं वय 93 आहे आणि त्यांना आपलं अमृत ज्यूस सुरू केल्यानंतर काय फरक पडला, त्यांच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाली ही त्यांचे चिरंजीव सुमुख सर आपल्याला सांगतील. तर सर, वडिलांना काय त्रास होता आणि अमृत ज्यूस नंतर काय फरक पडला? नमस्कार. वडिलांचं वय आज 93 वर्ष आहे. 3 महिन्यापूर्वी त्यांना प्रोस्टेट कॅन्सरचं ऑपरेशन झालं. ओके. आणि गदादे सर आमच्या शेजारी राहतात, त्यांच्याकडनं अमृत ज्यूसबद्दल मला माहिती मिळालेली होती आणि वडिलांना एक टॉनिक म्हणून त्या स्वरूपात मी सुरुवातीला घेतलं. पण जवळजवळ 1.5 वर्ष ते बेड रिटर्न आहेत. त्याच्या आधी त्यांचं गुडघ्याचे कार्टिलेज डॅमेज झाले होते, त्यामुळे ते झोपूनच होते. आणि मध्यंतरी आता त्यांना सारखं झोपल्यामुळे बेड सोर्स झाले होते. ओके. पाठीला आणि खाली कमरेच्या खाली जखमा व्हायला सुरुवात झाली होती आणि मला खूप टेन्शन आलं होतं की आता हे कसं काय बरं होणार. तर मी हे टॉनिक म्हणून ऍक्च्युली सुरू केलं. पण त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या म्हणजे ह्याच्यात खूप फ्रेशनेस आला त्यांना. जे अगदी अशक्तपणा आला तोही गेला आणि पूर्ण त्यांचे जे जखमा होत्या त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. आणि त्यांना युरिनसाठी कंटिन्यू गोळी होती. युरिन आणि स्टूल म्हणजे संडास होण्यासाठी ते सिरप द्यावं लागायचं. तर युरिन आणि संडास आता त्यांना नॅचरली होते. त्या गोळ्या पण त्यांच्या आता औषधं ती बंद झालेली आहेत. एवढं छान रिझल्ट झालेला आहे याचा. मी सगळ्यांना रेकमेंड करेल की हे तुम्ही अवश्य 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 घ्या. ज्यांना काही त्रास होत नसेल त्यांनी घेतलं तरी ते निरोगी राहतील. म्हणजे खूप सुंदर याचा रिझल्ट आहे. थँक्यू सो मच सर. तर मंडळी, आपण पाहू शकतो, तुम्ही आता अण्णांना पण पहा, वय वर्ष 93 आहे. ऑलरेडी ते 1-1.5 वर्ष बेडवरती आहेत. त्यांना खूप सारे त्रास होते. गोळी किंवा सिरप घेतल्याशिवाय युरिन पोटी त्यांना होत नव्हते. बट अमृत ज्यूस घेतल्यानंतर खूप इम्प्रूव्हमेंट त्यांच्यामध्ये झाले असं त्यांचे चिरंजीव सांगतायत. तर तुम्ही त्यांनाही पाहू शकता. पाठीचं पाहिजे तर मी दाखवू का त्यांचे? शक्य असेल तर दाखवा. अण्णा हा, तर आपण पाहू शकतो पाठीच्या त्यांच्या जखमा बऱ्या होत नव्हत्या. अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यात इम्प्रूव्हमेंट झाली. तेव्हा इथे दिसते डाग आता राहिलेत फक्त. पूर्ण याच्यातनं पाणी येत होतं म्हणजे. आणि खाली पण होतं, कमरेच्या खाली पण ते मोठं होतं अजून. ते पण पूर्ण क्लिअर झालेलं आहे. येस. तर मंडळी, हे अमृत ज्यूस म्हणजे खरंच साक्षात अमृत आहे. 93 वर्षाच्या आजोबांना सुद्धा याने रिझल्ट येतोय. तर आपण सांगतो की जन्माला आलेल्या दुसऱ्या दिवसाच्या बाळापासून तर